आता नागपूरमध्ये भाजपनं बॅनरबाजी केली आहे। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपले हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला असं म्हणत नागपूरमध्ये ही बॅनरबाजी होतीये। खरं तर नेमका हाच फलक काल मातोश्री समोरही झळकलेला होता। आता अशीच बॅनरबाजी भाजपकडून नागपूरमध्ये देखील होताना दिसतीये। भाजप देखील ही मराठी माणसाच्या सोबत सदैव राहिलेली आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक मराठी आहेत, मराठी माणसाचा देखील त्या ठिकाणी हक्क आहे। परंतु अनेक वेळेस त्या ठिकाणी विरोधक प्रयत्न करतात की भारतीय जनता पार्टीचं हे मराठी माणसाकडे लक्ष नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या संदर्भात मागे सांगितलं आहे की मराठी माणूस हा अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राकरिता आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मराठीच्या सन्मानाकरता या पद्धतीचे बॅनर लावले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील शिवसेना आणि मनसे युतीवर प्रतिक्रिया दिली आहे। सध्या दाओसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतोय, भारतात आल्यावर त्या संदर्भात उत्तर देतो अशी प्रतिक्रिया फडणवीस देत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।